दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आले. मी आज आलेलो आहे MIT पुणे विद्यापीठ या ठिकाणी पुण्यामध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ब्रह्मदेव पासवान साहेब, माजी खासदार आहेत. यांनी विश्वनाथ कराड साहेबांना या ठिकाणी भेटायला आले होते. संस्थेविषयी, विद्यापीठाविषयी त्यांनी खूप अशी मोठी चर्चा केलेली आहे साहेबांसोबत. या चर्चेचं काय म्हणजे नेमकं कारण आहे, साहेबांची या ठिकाणी पुण्यामध्ये विजिट कशी झाली, या दरम्यान काय चर्चा झाली, आपण थोडक्यात आपण त्याच्या संवाद साधणार आहोत. चला तर माजी खासदार साहेब पासवान साहेब, सर नमस्ते, आपका पुणे में बहुत बहुत स्वागत है. आप बताइए हमें, आप कराड़ साहब से आप मिल के मतलब क्या सा लग रहा है और क्या क्या चर्चा हुई? आज मैं पटना से चलकर दिल्ली और दिल्ली से चलकर मैं आज यहाँ बम्बई पुणे आया और ये MID और मिस्टर जोशी जी से मिला और इन्होंने ये अपन का कल्चरल सारा चीज़ को दिखाया. आई बिकेम वेरी हैप्पी. मैं देख कर बहुत खुश हुआ. ये बहुत ही अनुपम है. एक ऐसी संस्था है जो अद्भुत है, अद्वितीय है और यह संस्था आगे चलकर पूरे भारत में नहीं पूरे दुनिया में नाम करेगा, ये मेरा अपनी कल्पना है. सर पुणे में आप पहली बार आए? हाँ, मैं पहली बार आया और देख करके मैं बहुत खुश हुआ. मैं ब्रह्मदेव आनंद पासवान, मैं सांसद राज्यसभा, आज मैं ही आया और देखा और मैं बहुत खुश हुआ पुणे में आकर. अच्छा सर, इस संस्था के बारे में क्या कहना चाहेंगे? ये संस्था दिन दुनी रात चौगुनी आगे बढ़ेगी, ये मेरी शुभकामना है. बहुत बहुत धन्यवाद सर. तर आपल्यासोबत आहेत जोशी साहेब माझ्यासोबत होते. जोशी साहेब काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? नमस्कार. आज माननीय माजी खासदार पासवान साहेब यांनी आज विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या नावाची कीर्ती ऐकून पटण्यावरून, बिहारमधून आज पुण्यामध्ये त्यांचं आगमन झालं. आम्ही त्यांचं यथोचित स्वागत केलं. आज कराड सर आणि त्यांच्यावरती निर्माण झालेली फिल्म, तसेच कराड सरांचं अतिशय अद्भुत असणारं जगातील सर्वात मोठं डोम असो की जगातील सर्वात मोठा हॉल असणारा मानवता तीर्थ जे रामेश्वर रुई येथे आहे, ते पाहून माननीय पासवान साहेब, त्याचबरोबर जाधव साहेब, त्याचबरोबर सचिन साहेब, या सर्वांना अत्यंत आनंद झाला. हे सर्व डेलिगेशन आज MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आलेलं आहे आणि माईर्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसाठी हा सद्भाग्याचा, सौभाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे की सरांची कीर्ती ऐकून डॉक्टर कराड सरांना अभिवादन करण्यासाठी पाटण्यावरून आज सन्माननीय सदस्यगण इथे आले. त्याबद्दल डॉक्टर विश्वनाथ कराड MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तसेच सर्व संस्थांमार्फत आणि माननीय डॉक्टर कराड सर यांच्यातर्फे मी त्यांचं खरं तर मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांनी सरांच्या कार्याला जे अभिवादन केलं आहे ते खरंच अद्भुत आहे. त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी हे सर्व प्रेरणादायी ठरो आणि भारत तसेच जगामध्ये जे त्यांचं कार्य पुढे नेणार आहे असे माननीय खासदार साहेब, त्याचबरोबर संसदीय समितीचे सचिन साहेब, अतिशय मोठे कार्यकर्ते असणारे जाधव साहेब या ठिकाणी त्यांच्या सर्व चमूगण इथे उपस्थित आहे. यांच्यामार्फत हे कार्य सर्व जगामध्ये जावं आणि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांचं नाव आणखी उज्ज्वल व्हावं, त्यांची कार्यपरंपरा जनमानसात जावी. माऊलींच्या समोर आज आपण इथे उभे आहोत. माऊलींनी पसायदान मागितलं, स्वतः कष्ट सोचले, तरी देखील त्यांनी सांगितलं की या जगाला शांती मिळो, या जगाला सद्भाग्य मिळो, अशी मागणी करणारं, या जगातलं अद्वितीय तत्त्वज्ञान सांगणारे संतश्रेष्ठ माऊली हे ज्यांचं दैवत आहेत, अशा मान्य कराड सर यांच्यामार्फत या सर्व सदस्यगणांना आणि संपूर्ण बिहार राज्याला आम्ही अभिवादन करतो, धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद सर. तर आपल्यासोबत काय डेलिगेशनचे काय तिथे सदस्य आहेत, आपण त्यांचा संवाद साधणार आहोत. सर आपण काय सांगाल, काय या विद्यापीठावर काय बोलणार? इथं विश्वनाथ कराड सरांनी जे विश्व उभं केलेलं आहे आणि ते स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलं आहेत आणि ही युनिव्हर्सिटी MIT ही पूर्ण विश्वभरात पूर्ण विद्यार्थी तयार करायचं काम करत आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी जशी प्रशिक्षण, शिक्षण आणि माणसांनी कसं जगावं हे शिकवलं, तसं विश्वनाथ कराड सर हे सगळं माणुसकी या नात्याने त्यांच्या पावलावर पाऊल देऊन सगळं जगात हे विचार पसरवत आहेत. त्यामुळं या युनिव्हर्सिटीला भरभराट लाभो. ही युनिव्हर्सिटी असेच वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या देशात अजून याचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी आम्ही संपूर्ण आमची टीम मदत करणार आहे.
आणि याला शुभेच्छा देतो, या युनिव्हर्सिटीला आम्ही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तर आपण सर्व डेलिगेशनसोबत चर्चा केल्यानंतर जाता आपल्यासोबत आहेत विभीषण जाधव साहेब. जाधव साहेब 2 मिनिटं बोलतील. जाधव साहेब थोडक्यात सांगा आम्हाला काय आपण कराड साहेबांवर चर्चा केली आहे. आणि कराड साहेबांचे विषय पुऱ्या भारतांना माहिती आहे. ते क्रीडा, साहित्य, कला, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये काम करत असतात. त्याने एकाच वेळी 100 विद्यार्थ्यांना पोपटपंची मंत्र देणारा हा मंत्र त्यांच्यामध्ये. स्वतः प्रोफेसर आहेत ते. स्वतः किती त्या कॉलेजमध्ये IAS IPS कितीतरी अधिकारी होऊन त्यांचं नाव जागतिक लेवलला गेलं आहे. तर मी कराड सरांना शुभेच्छा देतो, त्यांच्या शिक्षण संस्थेला शुभेच्छा देतो. हे जोशी साहेब आहेत आणि सचिनजी आहेत, रमेश साळवीजी आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आम्ही नेहमीच या ठिकाणी येत असतो. आणि योगायोग खासदार साहेब या ठिकाणी पुण्यामध्ये होते, सोलापूरला जायचं होतं, मग त्यांनाही ते नाव ऐकून होते, सर्व त्यांना माहीत आहे. योगायोग त्यांनी म्हणले की आम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, त्यांनासुद्धा आनंद झाला. आणि असंच त्यांचं कार्य कराड साहेबांचं जागतिक लेवलला हवं हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद सर. तर हे डेलिगेशन आलं होतं कराड साहेबांना भेटायला. या डेलिगेशनने खूप चांगल्या सदिच्छा दिलेल्या आहेत कराड साहेबांना. MIT युनिव्हर्सिटीची अशी भरभराट होत राहू या ठिकाणी असंच सदिच्छा आपण व्यक्त करतो. कॅमेरामॅन निलेश संपादक दत्त हजारे, धन्यवाद.